देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। उद्यापासून सुरू होते नवरात्री, आपला एक सगळ्यात उत्साहाचा सण जो 9 रात्री आणि 10 दिवस असा साजरा केला जातो। घटस्थापनेला याची सुरुवात होते आणि दसऱ्याला ह्याची सांगता होते। हे नवरात्री प्रत्येक घरात प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते। प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्याला जमेल तसं देवीची उपासना करतं, आराधना करतं, प्रार्थना करतं। कुणाला जर काहीच जमलं नाही तर ते आपापल्या घरात देवीची प्रार्थना करतात। अगदी इतकं केलं तरी खूप आहे। तर ह्याच्यामध्ये आमच्या वृषराज चॅनलचं कॉन्ट्रीब्युशन काय, आमचं चॅनल ह्या नवरात्रीत काय करणार, ह्याच्यासाठी हा इंट्रोडक्शन व्हिडिओ। आम्ही दरवर्षी नवरात्रीत एक खास उपक्रम करतो। पहिल्यांदा आम्ही नवदुर्गांचे इंटरव्ह्यूज घेतले। नवदुर्गा म्हणजे कोण? वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला, डॉक्टर, फायनान्स ॲडवायझर, हेल्थ कोच, ब्युटिशियन, अगदी अशा वेगवेगळ्या प्रांतात काम केलेले नावाजलेल्या स्त्रियांचे इंटरव्ह्यू आम्ही घेतले। त्याच्या दुसऱ्या वर्षी विचार आला की आपला भारत देश संतांचा देश, अनेक संत स्त्रिया आपल्या देशात होऊन गेल्या, तर त्यांच्या कथा त्या दुसऱ्या सिरीजमध्ये मी सांगितल्या। संत मीराबाई, रखमाबाई, वृंदादेवी अशा 9 स्त्रियांच्या कथा मी त्या सिरीजमध्ये सांगितल्या। मागच्या वर्षी एक वेगळी आयडिया डोक्यात आली। आपण म्हणतो पुढे जाण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, प्रत्येक स्त्री ही शिकलीच पाहिजे। पण जसं आम्ही म्हणतो की स्त्री ही शक्ती आहे, तिला कुठलाही प्रॉब्लेम अडवू शकत नाही। शिक्षण जरी कमी असलं तरी तिला पुढे जाण्यापासून कोणी अडवू शकत नाही। मग आमच्या त्या सिरीजमध्ये सगळ्या अशा स्त्रिया होत्या की शिक्षण त्यांचं अतिशय कमी होतं, पण त्याच्यामुळे त्या मागे राहिल्या नाही, त्यांनी आयुष्यात हार मानली नाही। शिक्षण कमी असूनही त्या आयुष्यात पुढे गेल्या। त्या सिरीजमध्ये तर एक 80 वर्षाच्या आजी पण आहेत, ज्या शाळेतच गेल्या नाही पण तरीही त्यांची इच्छा होती बिझनेस करण्याची। तर अशा स्त्रियांना आम्ही त्या सिरीजमध्ये भेटलो। आता ह्या वर्षी नेमकं करायचं काय? माझ्या असं लक्षात आलं, जेव्हा मी स्टुडंट्सशी बोलते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मुलांना धार्मिक ज्ञान फार कमी आहे आणि हे बघून खूप वाईट वाटतं, खरंच खूप वाईट वाटतं। आणि सर्वसामान्य लोक ह्या सगळ्याला आजची शिक्षण पद्धती ह्याला ब्लेम करून मोकळे होतात। आजकालच्या मुलांना काही शिकवतच नाही हो, सिलेबसमध्येच नाही आहे, कसं येणार त्यांना? अरे पण तुम्हाला कोणी रोखलंय का? आपण फक्त सांगतो आजकालच्या मुलांना काहीच येत नाही, आजकालच्या पिढीला काहीच माहिती नाही, आजकालच्या पिढीला आपल्या धार्मिक गोष्टींबद्दल ज्ञानच नाही। पण ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं? तुम्ही ते ज्ञान मुलांपर्यंत पोचवलं? तुम्ही त्यांना बसून काही गोष्टी सांगितल्या? नाही ना? मग मुलांना ब्लेम करू नका। तर हाच विचार आला की आपण ह्या वर्षी मुलांना हेल्प होईल असं काहीतरी करूया। ह्या नवरात्रीत नवदुर्गांचे व्हिडिओज, पोस्ट भरपूर येतात, पण त्या सगळ्या नवदुर्गांची गोष्ट किती जणांना माहिती आहे? हा प्रश्न मी मुलांना आणि पॅरेंट्सना सगळ्यांना विचारेन। नवदुर्गाची नावं ही किती जणांना माहिती आहेत? त्यांची गोष्ट माहिती असणं ही पुढची स्टेप आली, पण त्यांची नावं किती जणांना माहिती आहेत? काळजी करू नका। हे बघा, आपल्याला माहीत नसणं हा काही आपला गुन्हा नाही, पण माहीत नसलेल्या गोष्टींचं ज्ञान कधी मिळवलंच नाही, कधी आपण जाणून घ्यायचा प्रयत्नच जर केला नाही तर ती कुठेतरी आपली चूक होईल। म्हणून ह्या वर्षीचा आमचा एक साधा सोपा उपक्रम आहे, म्हणजे नवदुर्गांच्या गोष्टी। रोज मी तुम्हाला प्रत्येक नवदुर्गेची, नवदुर्गा 1, नवदुर्गा 2 अशा प्रत्येक नवदुर्गेची मी गोष्ट सांगणार आहे। अगदी साध्या सोप्या भाषेत सांगणार आहे, जेणेकरून मुलांना ती समजेल। तर जे कोणी ब्लेम करतात की आजकालच्या मुलांना
आपल्या धर्माचं ज्ञान नाही, रिलिजियस गोष्टी, स्पिरिच्युअल गोष्टी काही माहीतच नाही, तर सगळ्यांनी आमची ही नवदुर्गा सिरीज, नवरात्रीची सिरीज न चुकता ऐकायची, बघायची. आणि आमचा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर करायचे. आणि ह्या गोष्टी, हे ज्ञान फक्त आपल्यापुरता ठेवू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही पोचवायच्या. आणि ह्या गोष्टी घरात सगळ्यांनी मिळून ऐकायच्या. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सगळ्यांनी मिळून हा व्हिडिओ बघायचा आहे. प्रत्येक व्हिडिओ अगदी छोटा असणार आहे. हा जितका व्हिडिओ लेंदी होतोय ना, त्याहीपेक्षा अगदी छोटा व्हिडिओ असणार आहे, अगदी छोटीशी गोष्ट असणार आहे, पण ती चुकवायची नाही आहे. तर ह्या नवरात्रीत जे व्हिडिओज मी पब्लिश करणार आहे, ज्या गोष्टी मी सांगणार आहे, त्या सगळ्यांनी मिळून ऐकायच्यात. ही सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. तर उद्या भेटूया घटस्थापनेच्या दिवशी आपल्या पहिल्या नवदुर्गेची गोष्ट ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.